सगळ्यात राजा माणूस. खाणे का पिणे का आणि लोळणे का हे जे काम असतं दिवसभर. तर राम राम मंडळी, आज सकाळी शेतातूनच तुम्हाला डायडूड व्हायची सुरुवात करते. सकाळचं वातावरण झालेलं आहे. सकाळी वाजलेले आहेत 7:30 आणि खतरनाक असं वातावरण झालेलं आहे. आता आपण आलोय आपल्या एकदम शेवटच्या शेतामध्ये, जिथं आपलं असं घरापासून बरेच लांब आहे. आणि आता इथल्या शेतातून आपल्याला वैरण घेऊन घरी जायचं आहे. तर मंडळी बघा, आपल्याला भेटायला 3 पाहुणे आलेले आहेत. काय, एक पाहुणा बसला इथं आणि 2 बसले इथं. आणि हा एवढा मोठा वैरणीचा आपण बारा बांधून ठेवलेला आहे. आणि हा आता आपल्याला गाडीवरती घ्यायचा आहे आणि घरी जायचं आहे. हा आजूबाजूचा बघा वड्याकडचा परिसर कसला भारी झालेला आहे. तर नाश्त्याचा टाइम झालेला आहे, वाजलेले आहेत 8:30. नाश्ता वगैरे करून घ्या. हे घ्या बाई, पण पोहे केलेले आहेत. नाश्ता पोहे खाल्ली ती म्हणलं, आता ते पोहे जिरवायला पाहिजेत ना. मग बायकून खताची सगळी तयारी करून ठेवलेली होती. लावलं की सकाळ सकाळी कामाला अशी भर पाटी आणि नेऊन टाक झाडाला. प्रत्येक झाडाला अशी 2-2 1-2 पाट्या असं खतं टाकायला सुरुवात केली. कारण सकाळ सकाळी कामं उन्हाच्या अगोदर केलेली बरं वाटतं जरा. खत टाकताना एक असा विचित्रच प्राणी दिसला. त्याला बघून असलं हसाय आलं की असं वाटलं की ह्याला ड्रेस कॉम्पिटिशन मध्येच पाठवून टाकावा. कसलं भारी दिसते बघ.